आपला आवाज कोकण 24 तास। रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठ्या समुद्रकिनारी कोळी बांधवांच्या पाचपंढरी गावावर आज भीषण पाणी टंचाईचे संकट कोसळले आहे। एका बाजूला अथांग समुद्र तर दुसऱ्या बाजूला तळ गाठलेल्या विहिरी, पण घोटभर पाण्यासाठी गावकऱ्यांची जीवघेणी धावपळ सुरू आहे। बांध तिवरे नळ पाणी पुरवठा योजनेतून तब्बल 15 दिवसांनी केवळ 4 हंडे पाणी मिळत असल्याने महिलांना दिवस रात्र पाण्यासाठी भटकावे लागत आहे। पाणी विकत घ्यायचे पण पैसे आणायचे कुठून, असा हतबल प्रश्न महिलांच्या डोळ्यातून व्यक्त होत आहे। वयोवृद्ध, अपंग आणि लहान मुलांचे हाल पाहून मन हेलावून जाते। मासेमारीसाठी प्रसिद्ध असलेल्या या गावात आज पाण्याचा प्रत्येक थेंब अमूल्य ठरला असून प्रशासनाने तातडीने मदतीचा हात द्यावा अशी आर्त हाक ग्रामस्थ देत आहेत। 10-15 दिवसांनी एकदा पाणी येते प्यायला आम्हाला। गरीब माणसं कुठून पाणी घेणार प्यायला? पैसा नाही, खायला तर पाणी कुठून घ्यायचं प्यायला? तर त्याशी घेतो आम्ही प्यायला। काय करणं, गरज आहे पाण्याची आम्हाला। पाण्याशिवाय जीवन जगत नाही। पाणी असेल तर जीवन जगेल। राजा पाण्या बनवून भटकतो आम्ही सगळ्या इकडे। 4-4 हांडे मग इथे येतं वाटून घेतो। 2-2 दिवस जातो त्यांना आजारी पडलं, पाणी पाणी येतो। काय करणं, गरीब माणसं कुठून एवढा पैसा आणणार पाण्यासाठी? आधी ते खायलाच नाही, पर्यंत पाण्याला पैसा घालवतात नाही, घालत पैसा ना पाण्याला म्हणून फिरता भटकता। पाण्यासाठी मुलांना घेऊन वन फिरता। टँकरने पाणी पुरवठा केला जात नाही का? नाही का, टँकरने पाणी पुरवठा करत ना आम्हाला कोण। 5 इथे गरजा आमची आले आहे, तिथे कोणच ना पाणी घेऊन येत। नळ पाणी आहे ना तुमच्याकडे? नळ आमचे स्वतःच नाही, सरकारी बनायला भरता 4-4 हंडे। स्वतंत्र नाही घेतला मी। दिवसांनी नळाला पाणी येतं? 15 दिवसांनी 10 दिवसांनी पाणी येतं। मग तुम्ही भागवता कसं? 4-4 हंडे कोण भागवत ना आम्ही, इथे येऊन भरता मग पिता पाणी। थोडं मुलांना घेऊन येतं, उन्हात भरताना घरी जाता तर पाणी कमी येतं। आजारी पडले तर 8-15 दिवस आजारी मी पाणी ठोकलो, पाणी भरून भरून। काय कारण पाण्याचा त्रास करून काय शेवटी प्यायलाच पाहिजे ना, मुलांना नाही ना, मुला कुठून पाणी पितील? या पाणी नाही प्यायला काय नाही, बनवून भटकतो। आता आम्ही किती म्हणजे 2 महिने भरपूर कंट्रोलिंग, 2 महिने तर जास्त त्रास झाला आम्हाला पाण्याचा। आता 3रा महिना लागलाय हो। भरपूर कंटाळला होता पाण्यासाठी आम्ही। जीवन जगत ना, असं वाटतं देवा मरण दिलेलं पटकन पाणी पाणी करतो आम्ही। अक्षरशः पाण्यापासून लढतो आम्ही। पाणीच नाही आमच्याकडे पियाला। सकाळी आम्हाला मुलीला घेऊन फिरताय पाण्यासाठी। आता 12 वाजले जाऊन मी जेवण पण घरात केलंय। पाण्यासाठी भटकतं वाटली।
एकीकडे शासन आणि प्रशासन नागरिकांना पिण्याचे मुबलक पाणी मिळावे म्हणून विविध पाणी योजनांवर करोडो रुपये खर्च करीत आहे, परंतु आज अनेक योजना ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या मिलीभगतमुळे अपूर्ण अवस्थेत पडून आहेत. त्यामुळे नागरिकांना एप्रिल आणि मे मध्ये पाणी करण्याची वेळ येते. दरम्यान दापोली तालुक्यात 5 पंढरी या गावावर आज पाणी टंचाईचे भीषण संकट ओढावले आहे. याला शासन आणि प्रशासन जबाबदार असल्याचं बोललं जात आहे. हा मतदारसंघ महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या असल्याने त्यांनी याकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.